2011 पासून मार्कर स्वरूपाची शाई वापरतोय असं निवडणूक आयोगाने आता म्हटलेलं आहे। शाई सुकल्यानंतर ती पुसली जात नाही असं आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे। शाई पुसली जात असल्याचा संभ्रम निर्माण केला जातोय, मात्र तसं होणार नाही असं आता निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येत आहे, स्पष्टीकरण देण्यात येत आहे। 2011 पासून आपण मार्कर स्वरूपाची ही शाई वापरतोय, ही शाई पुसली जात असल्याचा वारंवार या ठिकाणी सांगण्यात येत होतं, मात्र या ठिकाणी आता निवडणूक आयोगाकडून या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात येत आहे। शाई पुसली जात असल्याचा संभ्रम निर्माण केला जातोय। राज्यातील 29 महापालिकांमध्ये मतदान पार पडत असताना मतदान प्रक्रियेमध्ये या मार्करचा वापर केला जातोय। शाई सुकली जाते असा या ठिकाणी दावा केला जात होता, मात्र यावर आता निवडणूक आयोगाकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। शाई सुकल्यानंतर ती पुसली जात नाही असा निवडणूक आयोगाकडून आता सांगण्यात आलेलं आहे। शाई पुसली जात असल्याचा संभ्रम निर्माण केला जातोय असंही या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय। तर 2011 पासून आपण याचा वापर करतोय। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं आता हे स्पष्टीकरण या संदर्भातील समोर येत आहे। मतदान करतावेळी या ठिकाणी या मार्करचा वापर केला जातोय, मात्र ही शाई पुसली जात असल्याचा हा संभ्रम निर्माण केला जात असताना आता यावर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आलेलं आहे। 2004 पासून आहे, काही नवीन यंत्र आम्ही आणलेलं नाही आहे। आणि ज्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हतं त्यावेळेस ॲक्च्युली पाडूद्वारे जर कंट्रोल युनिटमधून रिझल्ट वेळेवर डिस्प्ले जर झाला नाही तर पाडू वापरण्याची तरतूद आहे। मी ऑब्झर्व्हर अनेक ठिकाणी होतो आणि मी ऑब्झर्व्हर असताना त्या मतदारसंघामध्ये पाडूचा वापर झालेला आहे। पाडू काही हे नवीन यंत्र नाही आहे, 2004 पासून पाडू वापरलं जात आहे आणि पाडू अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण वापरतो, ज्यावेळेस ॲक्च्युली आणि ते 0.5% किंवा 1% पर्यंत प्रमाण असेल तिथेच आपण, कारण की पाडू एक प्रकारचं डिस्प्ले युनिट आहे। म्हणजे जर आपल्या समजा मोबाईलमधून काही डेटा दिसत नसेल, आपण मोबाईल कम्प्युटरला कनेक्ट करून आपल्याला तो डेटा दिसतो, तशाच प्रकारचं पाडू आहे। काही तांत्रिक कारणामुळे कंट्रोल युनिटमध्ये डेटा जर दिसत नसेल तर ते पाडू लावून आपल्याला तो मिरर डिस्प्ले असतो, पाडू लावून तो डेटा आपल्याला तिथून वाचता येतो। प्रमुख राजकीय पक्ष विरोध करतायत, शाई पुसली जात आहे, याच्या संदर्भात काही स्पष्टीकरण आपलं आहे का? म्हणजे असं काही लिक्विड आहे का ज्याने शाई पुसली जाऊ शकते, दुबार मतदान होऊ शकतं? शाईबद्दल मी आधी सांगितलेलं आहे, शाई भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाईमध्ये वापरतं, म्हणजे ते सिल्वर नायट्राईट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे 30 शाई इंडेलिबल इंक आम्ही वापरतो। मात्र भारत निवडणूक आयोग ही काडीने लावते शाई, मात्र 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाई लावते आहे। आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेलं आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे। मात्र ती शाई ड्राय व्हायला थोडा साधारणतः एक 10 ते 12 सेकंड लागतो, पण 10 ते 12 सेकंडपर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो, त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाई निघू शकत नाही। पण ती शाई योग्यच आहे, कारण ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, प्रत्येक जण ती शाई योग्य आहे, ती योग्यच आहे ती शाई। आणि आम्ही पण इथे आमच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही तपासलेलं आहे, त्यांची शाई इंटॅक्ट आहे, त्यांची शाई निघालेली नाही आहे। नेलपेंट रिमूव्हरने ही शाई निघते असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते करतात, अशा प्रकारे नेलपेंट रिमूव्हरने ही शाई निघू शकते का? नाही निघू शकत नाही ते। जे व्हिडिओ समोर येतात, बऱ्याच जणांचे व्हिडिओ समोर येतात ते असं केलेले आहेत। आमच्याही कार्यालयांमध्ये काही ठिकाणचे असे व्हिडिओ करून बघितलेले आहेत, तिकडे देखील शाई आहे ती गेलेली अशी दिसून येते। त्यामुळे ही जी शाई निघते या सगळ्या संदर्भात तुम्ही काय चौकशी करणार आहात का? नाही, मी तुम्हाला सांगितलं आहे की ती ॲक्च्युली शाई जी आहे ती शाई निघायला नाही पाहिजे आणि निघत नाही ती शाई। आणि ॲक्च्युली आता त्यांनी व्हिडिओ कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही, पण अशा प्रकारचे तक्रार असेल तर आम्ही नक्की चौकशी करू त्याची। अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या समोर आले तर त्या व्हिडिओची तुम्ही तपासणी करणार का? दुसरं, जर हे व्हिडिओ खोटे निघाले तर त्याच्यावर काय कारवाई? आम्ही ॲक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू। आयोगाची भूमिका काय असेल? खरे असतील तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू त्याचा।
पण सोशल मीडियावरती जे मतदार आहेत ते मतदारांनी आता व्हिडिओ केले आहेत की शाई पुसली जाते, त्यांच्यावर काही कारवाई करणार आहेत का? कारण अशा पद्धतीनं जर असे व्हिडिओ टाकले जात असतील तर बोगस मतदान करण्यासाठी प्रवृत्त किंवा अनेक पर्याय दिला जातोय का? आम्ही सोशल मीडियावर आमच्याकडे जे व्हिडिओ आले त्याच्या संदर्भात आम्ही संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही ऑलरेडी. असं नाही वाटत का की जे लोक अशा प्रकारे व्हिडिओ समोर आणतायत ते खरं तर जनजागृती करतायत की शाही पुसली जाते ना, शाही नंतर पुसली जाणं हे अपेक्षित नाहीये. आपण बघितलं की विधानसभा लोकसभेला डायरेक्ट इंक वापरली आणि आता मार्कर वापरला, ती इंक पुसली जात नव्हती आणि मार्कर वापरतो. नाही, मार्कर पेन जो आहे, मार्कर पेन राज्य निवडणूक 2010 पासून वापरत आहे, आज वापरत आहे असं नाही. आणि ज्या कंपनीचा वापरत आहे आणि लिक्विड सुद्धा ते सेम आहे. आणि जर मतदारांची पण जबाबदारी आहे, मतदारांनी पण ऍक्च्युली शाई पुसू नये, कारण की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना. आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ऍक्च्युली तो मतदारांची चुकी आहे. आणि तो अशा प्रकारे शाई काढून घेणे तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो. शाही पुसल्यामुळे बोगस मतदान किंवा बोगस मतदानाला बढावा मिळतोय असं वाटत नाही का? दुबार मतदानाला आणखी सोपं झालं की आता हातावरच शाहीच नाही, किती वेळा पण मतदान करा, परत पुसा, परत मतदान करा, पर्याय ओपन असं होईल अशी भीती वाटत नाही का निवडणुकीवर? नाही, शाईचं केमिकल कॉम्पोजिशन योग्य आहे. आणि जे व्हिडिओ समोर आले त्याचा आम्ही सखोल चौकशी करू. आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल आम्ही गुन्हा दाखल करू त्याच्याबद्दल. उद्या निकाल आहे, ज्या पद्धतीने जी माहिती मिळाली आहे त्यानुसार निकालाला वेळ जो आहे तो मुंबई महापालिकेचा सुद्धा लागू शकतो, कारण 2-2 वॉर्डचं प्रत्येक टेबलवरती जे आहे ते मतमोजणी सुरुवातीला होणार आहे. ही प्रक्रिया कशी आहे, कारण वेळ होऊ शकतो काय नाही? यामध्ये ऍक्च्युली सर्व वॉर्डचं एकत्रित घ्यायचं किंवा प्रत्येक वॉर्डचं सेपरेटली घ्यायचं हा निर्णय आम्ही महापालिका आयुक्तांवर सोडलेला आहे. महापालिका आयुक्तांनी राजकीय पक्ष उमेदवार यांच्याशी चर्चा करून आणि तसेच पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून आणि किती वेळ लागेल याचं एस्टिमेशन केलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही पद्धत जर वापरली तरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निकाल समोर येईल. सर, दुबार मतदारांचे ऍफिडेव्हिट घेतले जाते अशी माहिती पहिल्यांदा समोर आली होती. सवाल उपस्थित केला की कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारचे दुबार मतदारांकडून ऍफिडेव्हिट घेतल्याचं दिसून येतोय. मी स्वतः मुंबईमधले 10 पोलिंग स्टेशन बघितले. 10च्या 10 पोलिंग स्टेशनमध्ये दुबार मतदारांकडून ऍफिडेव्हिट घेतलेले आहेत. मी स्वतः बघितलेले आहे. काही आकडेवारी देऊ शकता की आतापर्यंत एवढ्या वेळा दुबार मतदारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलेली आहे? त्याला वेळ लागेल आम्हाला कंपाईल करायला, पण मतदान संपल्यापर्यंत आम्ही ती आकडेवारी उपलब्ध करून देऊ. आचारसंहिता भंग होण्याचे किंवा दुबार मतदारांनी पुन्हा मतदान केलं, आचारसंहिता भंगाच्या संदर्भात काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या. तिथे आम्ही संबंधित स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि आमच्या व्हिडिओ टीम पाठवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कार्यवाही आम्ही करतोय. व्हिडिओ मधला देखील समोर येतोय ज्या ठिकाणी पोलिंग एजंट जे बसलेले आहेत मतदान केंद्रामध्ये त्यांनी गळ्यामध्ये उमेदवारांची नावं देखील त्यांच्यावर पण आम्ही कार्यवाही करू. मगाशी तुम्ही पण तो प्रश्न विचारला. आणि सर्वच गोष्टीमध्ये निवडणूक आयोगावर दोष देणं चुकीचं आहे. यांची पण मतदारांची पण जबाबदारी असते, उमेदवारांची पण जबाबदारी असते, राजकीय पक्षांची पण जबाबदारी असते. मी मतदारांना आवाहन करतोय की लावलेली शाही कुठल्या प्रकारे त्यांनी काढू नये. त्यांनी शाही काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू. आणि मतदारांनी आल्यानंतर मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर जे फॅसिलिटेशन सेंटर आहे, जे BLO मार्फत BLO बसलेले आहेत, फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा क्रमांक शोधावा आणि नंतर मतदान कक्षामध्ये जाऊन त्यांनी आपलं मतदान करावं. शाळेत जर बोगस वोटिंग झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या समोर हे सगळं सांगितलेलं आहे. किती बोगस वोटिंगच्या तक्रारी आल्या त्या संदर्भात आता पुढे काय करणार? माझ्यापर्यंत फक्त एक तक्रार आली आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्याच्यावर कार्यवाही केलेली आहे. मतदार याद्या अद्ययावत केलेल्या असताना सुद्धा अनेकांनी चेक केलं होतं, त्यावेळेस त्या मतदार याद्यामध्ये नाव होतं, परंतु आज जेव्हा नाही, हे बघा, ऍक्च्युली मतदार यादी जी आहे, मतदार यादी, विधानसभेची मतदार यादी आम्ही स्प्लिट करतो, ती वार्ड वाईज स्प्लिट करतो, नंतर पोलिंग स्टेशन वाईज. ऍक्च्युली अनेक लोक विधानसभेची मतदार यादीतला अनुक्रमांक घेऊन गेले. विधानसभेची मतदार यादी इथे तो मतदान केंद्र त्यांचं होणारच नाही. मतदान केंद्र चेंज होणार, कारण की आपण ही स्प्लिट केलेली आहे, प्रभाग वाईज स्प्लिट केली आहे, त्यांना पोलिंग स्टेशन वाईज स्प्लिट केलेली आहे. त्याच्यामुळे तो मतदान केंद्र राहणारच नाही. यासाठी मताधिकार ॲप दिलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर आमचं पोर्टल आहे आणि याच्यावर जाऊन इन ॲडव्हान्स जाऊन मतदारांनी शोधायला पाहिजे होतं. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटर आहे, तिथे BLO बसलेले आहे, त्यांच्याकडून पण त्यांना त्यांचा अनुक्रमांक शोधता येतो. मतदारांची पण जबाबदारी आहे. स्वतः मंत्री गणेश नाईक यांना 4 तास लागले. गणेश नाईक साहेबांची ऍक्च्युली
त्यांनी वोटिंग केलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं. त्यांचं ॲक्च्युली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या, पण वोटिंग स्लिपमधलं त्यांनी त्यांचं मतदान केंद्र बघितले नाही, चुकीच्या मतदान केंद्रावर गेले. ही आमची चुकी नाही. एवढा गोळ कसा काय झाला? 4 तास जास्तच वेळ लागला त्यांना. ठीक आहे, त्यांनी स्लीपर नाव बसलं. चुकीच्या मतदान केंद्रावर गेल्यावर ते होणारच आहे ना. शाही किती सेक्रेटरी येतोय शाहीचा राजकीय नेते आरोप करतायत आणि अनेक ठिकाणी स्वतः वेगवेगळे लोक सुद्धा टाकतायत शाहीच्या संदर्भात. कशामुळे एवढं आता आपल्याकडे खुलासा आला बाबाची शाही पुढे जाऊन घुसून परत जाऊ नये असं म्हटलं जातं, पण जर हे बोगस होऊ नये यासाठी कोणती प्रिकॉशन घ्या सांगितलं? बोगस होऊ नये म्हणून प्रिकॉशन आहेच आणि त्या रेग्युलर आहेत. आता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये आहेत. मतदान प्रतिनिधी त्या प्रभागामधले राहणारेच आहेत, ते कुठल्या दुसरीकडे राहणारे नाहीत. आणि असा बोगस वोटर जर आला तर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे ताबडतोब, आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरला अधिकार आहे, आणि तो बोगस आणि तोताया मतदार जर आढळला तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. पण मुंबईत दुबार मतदानाची शक्यता तुम्हाला जास्त वाटते का शाही पुसल्यामुळे? कारण बरेच रहिवासी आहेत ते उपनगरामध्ये स्थलांतरित झालेले आहेत, त्यांचं शहरात मला ॲक्च्युली वाटत नाही, कारण की प्रत्येक मतदान केंद्रामध्ये हे दुबार मतदार आहेत त्याची संख्या 4 ते 5 आहे. 4 ते 5 किंवा जास्तीत मॅक्झिमम 8 पर्यंत आहे. म्हणजे टोटल 900,000 पर्यंत मतदार जर असेल तर 8 ते 9 मतदार फक्त हे दुबार आहेत. त्याच्यामुळे 10 ते 12 सेकंड लागतो. 10 ते 12 सेकंड जाणार नाही. मार्कर कुठल्या कंपनीकडून तयार करून कोरस कंपनीचे, आणि हे आपण 2011 पासून एकच कंपनीचे मार्कर पेन वापरत आहोत. राजकीय नेत्यांचे असा आरोप आहे की ही मार्कर जे आहेत ते आत्ताच का वापरले, यापूर्वी आपण शाही वापरत होतो, मग असे प्रश्न आहेत. हे बघा, ॲक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या 10 वर्षानंतर होत आहेत. त्याच्यामुळे या निवडणुकामध्ये काय पद्धत आहे, कुठल्या प्रकारची सिस्टीम आहे, अनेक ठिकाणी आता 4 एका वार्डमधून 4 निवडून द्यायचे, त्याच्यामुळे मध्ये सुद्धा मतदारांना संभ्रम आहे. याच्यामध्ये आम्ही ॲनिमेशन व्हिडिओ पण तयार केले, मतदारांना किती मतं द्यायची आहेत, कशा प्रकारे द्यायची आहेत, कुठल्या मतपत्रिकेचा कलर कोणता आहे. पण आता याच्यामध्ये काही मतदारांनी ते बघितले नसतात, तर त्याच्यामुळे त्यांचा थोडं गोंधळ उडतो आल्यानंतर. निवडणूक आयोगाला किंवा महापालिका आयुक्तांना थेट अशा स्वरूपामध्ये म्हणजे गुन्हेगार स्वरूपातच गृहीत धरले. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की ते तुमच्यावर कारवाई करावी, तुमच्यावर राज्य निवडणूक आयोग हे सॉफ्ट टार्गेट केलं जाते. ॲक्च्युली सर्वच गोष्टीसाठी राज्य निवडणूक आयोग जबाबदार नाही. काही जबाबदारी मतदारांची पण आहे, जबाबदारी राजकीय पक्षांची पण आहे, जबाबदारी उमेदवारांची पण आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होईल अशी भीती? मतदानाचा टक्का कमी होणार नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतदानाचा टक्का चांगला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील मार्करच परत वापरला जाणार, त्यासाठी काय मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषदमध्ये इंडेलिबल इंक वापरण्याचा निर्णय घेतला. मला एक विचारायचं की मतदानाचा अपडेट काय आहे, त्यातलं काय महाराष्ट्र आणि मुंबई? मतदानाचं अपडेट एक साधारणतः 35% पर्यंत आहे, म्हणजे साधारणतः आतापर्यंत म्हणजे आमच्याकडे जी माहिती आहे. आणि ठिकाणी ईव्हीएम बंद काही पडले, ईव्हीएम 2% ईव्हीएम खराब होत आहे, मी मान्य करतो. ईव्हीएम या फार जुन्या आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक सुद्धा ईव्हीएम घेतली नाही, आणि त्याला नाईलाज आहे. आणि जुन्या ईव्हीएम असल्यामुळे 2% ईव्हीएम खराब होण्याचं प्रमाण आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही रिप्लेस केलेलं आहे. ईव्हीएमची तोडफोड झालेली आहे सर. हिंदी बोला ना, हिंदी कारण फार मोठा इश्यू झाला आहे. सर, कई राजनीतिक दलों ने आप पर आरोप किए हैं कि जिस तरीके से जो इंक है वो निकलती है, उसको लेकर या राज्य निवडणूक आयोग को गठन देने में इसको लेकर कई राजनीतिक पक्ष ने ऐसा आरोप किया है कि इंडेलिबल इंक जो है वो मार्कर पेन के स्वरूप में हमने राज्य निवडणूक आयोग ने जो यूज़ किया है उसमें वो इंक निकल जा रही है. मेरा कहना ऐसा है कि ये जो इंडेलिबल इंक है, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया जो इंडेलिबल इंक यूज़ करती है, जो सिल्वर नाइट्रेट है, वही सिल्वर नाइट्रेट की इंडेलिबल इंक है. और सिर्फ राज्य निवडणूक आयोग ये इंडेलिबल इंक मार्कर पेन के स्वरूप में यूज़ करती है. और ये आज नहीं, 2010 से ये मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग यूज़ कर रहा है. और इसमें ये इंडेलिबल इंक जो है वो पोलिंग ऑफिसर जो है, पोलिंग ऑफिसर ने प्रॉपरली यानी 4 सेंटीमीटर उसने लगाना चाहिए, 4 से 5 सेंटीमीटर उसने लगाना चाहिए. ये प्रॉपरली लगाने के बाद उसमें एक्चुअली 10 से 12 सेकंड उसको ड्राई होने में लगता है. 10 से 12 सेकंड वो मतदार जो है पोलिंग स्टेशन में ही रहता है, और वो ड्राई होने के बाद वो इंडेलिबल इंक निकलती नहीं है. और कोई मतदार
एक बार मतदान करने के बाद फिर से वो मतदान केंद्र में अगर आएगा और वो एस्टेब्लिश अगर हो गया, फिर से वो मतदान करने के लिए आया, तो उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे। लेकिन सर, जिस तरीके के वीडियो सामने आ रहे हैं उसमें डाउट रेज किया जा रहा है कि अगर सब कुछ सही है तो इंक मिट कैसे रहा है? कई लीडर्स के साथ साथ आम नागरिक भी वीडियो पोस्ट कर रहे हैं। मैं तो बोलता हूँ कि ये एक्चुअली फेक नैरेटिव फैलाया जा रहा है, और ये जो वीडियो सामने आ रहे हैं वो वीडियो की हम इन्व्हेस्टिगेशन करेंगे। बोटावरील शाई काढल्यास कारवाई करणार असं आता निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे, असा इशाराच दिलेला आहे। अनेक व्हिडिओ या ठिकाणी शाई निघाल्याच्या समोर आल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण, मतदारांनी बोटावरील शाई काढण्याचा प्रयत्न करू नये, राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्याकडून आता आवाहन करण्यात येत आहे। बोटावरील शाई काढल्यास कारवाई करणार असा इशाराही आता निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।